सो आपला आज पटायामधला शेवटचा दिवस आहे. उद्या आपण बँकॉकला जाणार आहोत. सो शेवटची रात्र पटायामधली. सो या विजिटमध्ये. सो आता निघालो आहोत आपण. पहिल्यांदा करूया ब्रेकफास्ट आणि त्यानंतर पहिले करूया ब्रेकफास्ट. कुठे? तिथेच सर्वांना भवन. आणि त्यानंतर खरं तर कॉफी प्यायची सर्वांना भवनची. आणि त्यानंतर मग जाऊया नॉगनूच विलेजला. आपण नॉगनूच विलेजची टूर बुक केलेली आहे. आणि बघूया टायगर पार्क आणि फ्लोटिंग मार्केट या त्याच एरियामध्ये असल्यामुळं ते सुद्धा आपण उद्या नाही आज बघणार आहोत. सो जाऊया पहिल्यांदा टुकटुकने आपल्या सर्वांना भवनला. करूया मस्त हेवी ब्रेकफास्ट आणि निघूया. मग नॉगनूच विलेजची टूर बुक केली आहे. जाऊया डायरेक्ट नॉगनूच विलेजला. सो बघूया टुकटुक आले का. टुकटुकने बसूया आणि निघूया सर्व. सो टुकटुकमध्ये बसलेलो आहोत इथे आणि आता अग्रेसर आहोत ब्रेकफास्टसाठी सर्वांना भवनकडे. आज प्रियाला कॉफी प्यायची इच्छा झालेली आहे. बऱ्याच दिवसानंतर कॉफी प्यायची झाली. चला मद्रासी कॉफी पिऊया या सर्वांना भावा. तो आलो आहे सर्वांना भवनमध्ये आणि ऑर्डर केले आहेत तिघांनीही छोले भटुरे. कारण भूक लागलेली आहे. जवळजवळ 11 वाजले. सो लंचचीच वेळ होत चाललेली आहे जवळ. 4पर्यंत होईल म्हणजे 4ला खातो. सो इथून डायरेक्ट आपण जाणार आहोत नॉगनूच विलेजला. सो चला घेऊया छोले. सो टोयोटा वेलॉज नावाची कार आलेली आहे आणि आम्ही निघालो आहोत नॉगनूच विलेजला. सो चला तर जाऊया. हा दत्तू ड्रायव्हर आहे आणि सो लेट्स मूव टू नॉगनूच विलेज. सो बऱ्याच अशा पटायामधल्या गोष्टी आहेत की ज्या मी एकटा आलो त्यावेळेस बघायच्या मी अवॉइड केल्या. कारण प्रिया आणि रुचिर आल्यानंतरच बघायचं असं मी ठरवलं होतं. सो त्यातलीच ही एक आहे नॉगनूच विलेज ज्याला आज आपण निघालो आहोत. तुम्ही बघताय की आत मेन रोडपासून आतमध्ये गेल्यावरच तुम्हाला खूप छान लँडस्केप दिसतंय. बाजूला दोन्ही साईडला खूप छान झाडं वेगवेगळ्या प्रकारचे बॉटनिकल गार्डन आहे हे नॉगनूच विलेज. सो खूप छान झाडं लावलेली दिसतात आणि खूप छान वाटतोय रस्ता आतून जाताना. सो त्याला नॉगनूच विलेज म्हणतात. आणि हे तुम्ही बघताय कुंड्या दिसत आहेत. मी गाडीच्या खिडकीमधून शूट करतो. दोन्ही साईडला मोठ्याच्या मोठ्या कुंड्या ठेवलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारची झाडं वेगवेगळ्या प्रकारचं लँडस्केप इथं केलेलं आहे. सो नॉगनूच विलेजला व्हिजिट केल्यानंतरच कळेल की तिथं काय आहे. बघताय तुम्ही हत्ती साईडला ठेवलेले आहेत. म्हणजे अर्थातच हो हे फळं बघा तुम्ही. फळं बघू शकता. दोन्ही साईडला वेगवेगळ्या प्रकारचे फळं दिसत आहेत आपल्याला ठेवलेली. डेकोरेशन केलेलं आहे अर्थातच. नकली आहे ती मोठी मोठी फळं ठेवलेली आहेत. सो जाण्याचा रस्ताच इतका डेकोरेटिव्ह केलेला आहे. सो आत गेल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळणार आहे हे बघूया. नॉगनूच विलेज. सो एक छोटंसं गाव वसवलेलं आहे. बॉटनिकल गार्डन ज्याला आपण म्हणतो. आणि इकडे गेल्यानंतर आतमध्ये अगोदर मी क्लूक नावाचं जे ॲप आहे त्याच्यावरूनच तिकीट बुक केलं होतं. त्यामुळे तिथं गेल्यानंतर तिकीट काढण्याचा प्रश्न नाही. फक्त फिजिकल तिकीट तिथं गेल्यावर घ्यावं लागेल. हल्ली ऑनलाईनच आपण बुक करतो तिकीटं. सो आतमध्ये मी कॅब करून आलेलो आहे. इथं ग्रॅब आणि बोल्ट असे 2 ॲप अवेलेबल आहेत. मी दोन्हीपैकी कुठलंही ॲप वापरून आणि इकडे बऱ्यापैकी हे म्हणजे कॅब आहेत ना त्या फास्ट येतात. आपल्यासारखं नाही की खूप वेळ लागतो. टुरिस्ट प्लेस असल्यामुळे इझिली अवेलेबल असतात. ॲज कम्पेअर टू पटाया बँकॉकमध्ये खूप वेळ लागतो. कारण ट्रॅफिकची समस्या बँकॉकमध्ये आहे. त्यामुळे बँकॉकमध्ये ॲपवरून आपण जेव्हा कॅब बुक करतो त्यावेळेस खूप अगदी 30-30 मिनटंसुद्धा दाखवतं. पण पटायामध्ये अगदी 2 ते 3 मिनटामध्ये 4 मिनटामध्ये कुठलीही कॅब येते. आणि त्याला म्हणजे काय म्हणू आपण त्याला पासवर्ड किंवा OTP द्यावं लागत नाही. सो चला आतमध्ये. आणि सगळ्या बऱ्यापैकी कॅश असतात. इथं UPI आपल्यासारखं नसल्यामुळं कॅशच द्यावी लागते.
यांना. सो ती कॅश तयार ठेवावी लागते. यांच्याकडे बऱ्यापैकी सुट्टे पैसे असतात. सो आपण आलेलो आहे नॉंगनूच विलेजमध्ये. तुम्ही बघताय छान इकडे नाईस असं लिहिलेलं मोठं एक स्टॅच्यू आहे. चला तर आतमध्ये कॅब सोडूया आणि आतमध्ये जाऊन घेऊया आनंद या नॉंगनूच विलेजचा. नॉंगनूच विलेजला पोहोचलेलो आहे. ऑनलाईन बुकिंगची तिकीट घेतलेली आहे. थोडंसं कन्फ्युजन असतं की काय कसं कुठं जायचं, पण एकदा आत गेल्यावर आपल्याला ते कन्फ्युजन दूर होईल. चला जाऊया आतमध्ये. सो आतमध्ये आलो आहोत आणि सुरुवातीलाच हे अजस्त्र वाहनं ठेवलेली आहेत. सो सुरुवातीला आत आल्यानंतर आपल्याला कळत नाही खरंच कुठल्या याच्या की कसं जायचं, पण जसं जसं आपण आतमध्ये जातो तसं तसं आपल्याला कळत राहतं की आपण काय बघितलं पाहिजे, याचा मॅप काय आहे आणि हे गार्डन कसं बघायचं. सो ही वाहनं तुम्ही बघू शकता, ही वापरलेली आहेत बहुतेक हे नॉंगनूच विलेज बनवण्यामध्ये. इथं मोठा बोर्ड आहे नॉंगनूचचा आणि मागे लोक फोटो काढतायत इथे नॉंगनूच विलेज लिहिले तिथे. सुरुवातीलाच तुम्हाला कॅक्टस गार्डन 1 असं लिहिलेलं आहे. सो आत वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टस आहेत आणि त्याचं खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. मध्ये अशा पांढरे दगड टाकलेले आहेत. सो सगळे कॅक्टस इकडे तुम्हाला पाहायला मिळतील. आता मी काही बोलत नाही, तुम्ही कॅक्टस पाहून घ्या सगळे अगोदर. सुरुवातीला आतमध्ये कॅक्टस गार्डनमध्ये आलो आहोत आणि तुम्ही बघताय की प्रचंड मोठे मोठे कॅक्टस आणि त्याचं खूप छान डिझाईन केलेलं आहे. सो हे आहेत कॅक्टस आणि नॉंगनूच विलेजमधलं कॅक्टस गार्डन. मोबाईल मागे सर, मोबाईल दिले त्यांना. साईड सीनला इथे बस आहे. बसचं तिकीट आपण ऑलरेडी काढलेलं आहे ॲपमधून. तो आता बसूया आणि निघूया साईड सीन. बसमध्ये बसलोय, आता तुम्हाला दाखवतो या बसमधून काय काय दिसतंय ते.
वेगवेगळी मातीची भांडी असतात ना, तुम्ही बघताय त्याचे डिझाईन्स केले आहेत, बाईक केले आहेत, घोड्या केल्या आहेत. ही अशी मातीची भांडी आहेत, मातीचे कप आहेत, त्याचं डिझाईन केलं आहे. त्याचं गार्डन आहे आणि इथे बस सोडलेली आहे. दुसरी बस येईल की बाकीच्या लोकांना सोडलेलं नाही, आम्हाला घेऊन जाईल असं बहुतेक हॉप इन हॉप ऑफ असं काहीतरी त्याला म्हणतात. सो छान गार्डन आहे, बघूया गार्डन. सो आपण आलेलो आहे या गार्डनमध्ये. आपल्याला त्या बसने इकडे ड्रॉप केलेलं आहे. हे सगळं गार्डन हँगिंग कुंड्या आहेत, त्यानंतर बऱ्याच हँगिंगच इकडे जास्त आहेत. वर रेलिंग केलेलं आहे. नॉंगनूच रिसॉर्ट असं लिहिलेलं आहे इकडे. पाण्यामध्ये सुद्धा कमळ आहेत. एक छान स्टॅच्यू तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये उभा आहे. सो सगळ्यांना फोटोग्राफी, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि प्रत्येकजण हे निसर्गाचं तयार केलेलं सौंदर्य पाहत आहे. सो तुम्ही बघू शकता इकडे बघा, प्रत्येकजण आपल्या कॅमेऱ्यातून या गोष्टी टिपत आहे. इकडे पांडा आहेत, त्याच्याबरोबर बऱ्यापैकी लोक फोटो काढत आहेत. इकडे वेगवेगळे पक्षी आहेत, पक्षी पण खूप सुंदर आहेत. सगळे अर्थातच कृत्रिम आहेत. प्रियासुद्धा हातात मोबाईल घेऊन फिरते आणि तीसुद्धा रुचिरला पांड्याच्या जवळ फोटो काढ असं सांगते. सो खूप छान आहेत हे पांडा. गोंडस पांडा आहेत तुम्ही बघू शकता. आणि बेडूकसुद्धा खूप छान आहेत. सगळे येलो कलरचे, त्याच्यावर काळे ठिपके असलेले बेडूक तुम्ही पाहू शकता. अर्थातच नकली बेडूक आहेत ते. सो हे ऑर्किडसुद्धा शो हाऊस आतमध्ये आहे. ऑर्किड्ससुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. छान गार्डन आहे. छोटे छोटे धबधबे तयार केलेले आहेत. कारंजे म्हणू शकतो, धबधबे म्हणू शकतो, कारंजे. सो छान दिसतंय ते सगळं. थोडासा गारवा याच्यामुळे वातावरणामध्ये होतो आहे. तुषार सगळे पसरत आहेत. सो चला पाहत राहा माझ्याबरोबर नॉंगनूच विलेज. सो इकडे तुम्ही बघू शकता मस्त कालिया नागावर बसलेले आहेत भगवान विष्णू आणि लक्ष्मी त्याचे पाय चेपते. सो इकडे भारतीय संस्कृतीच्या जवळच असलेलं हे थायलंड. इकडे मूर्ती आहे, त्याचे हात तुटलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे झाडं प्रत्येक ठिकाणी लावलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे प्लांटर्स ठेवलेले आहेत. छान कारंजे म्हणा किंवा वॉटरचा फ्लो त्या का प्लांटरमधून याच्यामधून किती वर्ष लागले असतील हे सगळं बनवायला. वर पक्षीसुद्धा हँगिंग केलेले आहेत इकडे. सो लँडस्केपिंग खूप छान केलेलं आहे नॉंगनूच विलेजमध्ये. सो इकडे कोकोनट आणि मँगो स्मूदी ऑर्डर केलं. हॅलो. सो चला थोडासा ब्रेक घेऊया आणि कोकोनट स्मूदी आणि कोकोनट आणि मँगो स्मूदी असं. सो मँगो स्मूदी आणि इकडे कोकोनट वॉटर पिणारा बी. आता मी फोटो काढताना मॅचिंग हो. हे बासक तिघही गॉगल घालून काढू. ये ना तिघं सेल्फी घेऊ. जा बाबा. सो गाडी आलेली आहे पुढची. बसूया बसमध्ये आणि निघूया आता पुढच्या प्रवासाला. आणि ही बसमध्ये बसलेली मुलगी. हॅलो. नेक्स्ट स्टॉप. येस. सो आपल्या गाडीमध्ये बसल्यावर तुम्हाला जे जे काय दिसतंय ते आता मी गाडीत बसून व्हिडिओ शूट करणार आहे. तुम्ही ते बघून घ्या, डोळे भरून पाहून घ्या.
जिकडे बघावं तिकडे छान गार्डन केलेले आहेत आणि नर्सरीमध्ये एखाद्या मोठ्या नर्सरीमध्ये आपण आलो ना असं फिलिंग येतं इकडे. खूप खूप झाडं लावलेली आहेत आणि याला मेंटेन करणे, खर्च करणे, किती खर्च येत असेल थोडा ते बघूनच याचा अंदाज येतो आहे. इकडे बघा तुम्ही बगळे लावलेले आहेत, म्हणजे गार्डन्स आहेत आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल गोष्टी ठेवलेल्या आहेत, जसं की हत्ती असू दे, बगळे असू दे. मगाशी आपण बघितलं, समोर बघू शकता तुम्ही की छान बगळे आहेत वेगवेगळ्या कलरचे, कलर कोडिंग केलेले बगळे असं बोलू शकतो आपण. इकडे बघू शकता डायनासोर मोठे मोठे इकडे ठेवलेले आहेत. सो सगळ्या प्रकारचे लँडस्केपिंग आहेत. लँडस्केपिंग त्यानंतर हे प्राणी असे आकारलेले आहेत. डायनासोर मोठेच्या मोठे डायनासोर पार्कच तयार केलेले आहे इकडे. सो हे नांगनूच विलेजमध्ये तुम्ही लहान मुलांना तुमच्याबरोबर घेऊन या, त्यांना खूप आनंद मिळेल. येताना भरपूर खायला पण घेऊन या किंवा इथे सुद्धा तुम्ही खाऊ शकता, जसं आम्ही मगाशी खाल्लं. हे वेगवेगळ्या प्रकारचे डायनासोर तुम्ही बघू शकता, उभा राहिलेला, बसलेला. सो जरा डायनासोर च्या एरियामध्ये आलो आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे असे क्लस्टर बनवले गेले आहेत आणि त्याला एरियाला नाव दिले आहेत आणि ह्या बसेस आपल्याला घेऊन इकडून फिरतात, काही ठिकाणी ड्रॉप करतात. ड्रॉप केल्यानंतर आपण फिरून बघायचं, त्यांच्याबरोबर फोटो काढायचे. सो हे डायनासोर पार्कच आहे मला वाटते. आणि तुम्ही इथं तुम्हाला बस थांबवेल, तुम्ही उतरू शकता. तर आम्ही उतरूच आणि उतरल्यानंतर हे छान छान फोटोग्राफी करू. डायनासोरमध्ये आपण पहिल्यांदा लहानपणी ज्युरासिक पार्कमध्ये हे डायनासोर पाहिले होते. सो आता इकडे त्यांच्या प्रतिकृती, इकडे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत, ते सुद्धा इकडे पाहायला मिळतात. आर्टिफिशियल तलाव केलेले आहेत. छान, म्हणजे एक दिवस आपल्या इकडे छान मस्त जाऊ शकतो. नांगनूच विलेजमध्ये तुम्ही निवांत सगळ्या या बॉटनिकल गार्डनचा आनंद घेऊ शकता आणि डोळे भरून. कारण पटायामध्ये आल्यानंतर तुम्हाला काय काय पाहायचं हे मी माझ्या व्हिडिओमधून दाखवत आहेच. नांगनूच विलेज त्यातीलच एक दिवसाचा पार्ट आहे. म्हणजे संध्याकाळपर्यंत तुम्ही एकदा सकाळी गेला की संध्याकाळपर्यंत हे सगळे प्राणी बघू शकता, की सगळे प्राणी तुम्ही पाहू शकता. हे सगळं लँडस्केपिंग पाहू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता नांगनूच विलेजमध्ये. सो हे सगळं पाहायचं असेल आपल्याला तर पटायाला यावं लागेल आणि थोडे पैसे पण खर्च करावे लागतील, कारण कुठलीही गोष्ट अशी सहजासहजी मिळत नाही. सो नांगनूच विलेजमध्ये या आणि ह्या सगळ्याचा आनंद घ्या. हॅलो, हॅलो रुची.
आहे पुन्हा एकदा 20व्याचा क्षण. इकडे प्रिया बघते आहे आऊल. प्रिया आऊल बघ. उल्लू 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 टुथपुक. नो शुगर नो शुगर. नॉंगनूच विलेज खूप जबरदस्त आहे. इतकं अप्रतिम केलं आहे, काय बघू आणि काय नको असं झालं. तुम्हाला काय सांगू. सो पटायला तुम्ही आलात तर नॉंगनूच विलेजला 100%. आम्ही 7व्यांदा पटायला आलो, पण मी आत्तापर्यंत कामानिमित्त आलो. आज फॅमिलीबरोबर आलो आहे आणि हे नॉंगनूच विलेज खरंच अप्रतिम आहे. साधारणतः 4-5 तास काढून या आणि जवळच टायगर पार्क आणि फ्लोटिंग मार्केटसुद्धा आहे. सो या एरियामध्ये एक दिवस घालवायला हरकत नाही. मुग्गी आई मसाज करून घेतीये. बरं वाटतंय का? आय खरं दाखव. खरं आतून कसं वाटतंय सांग. नको 20 ठीक आहे. पटकन उठ ना. काय या मोठू मुग्गी. पाठीला तर बघ कसले गोळे. बाबा कसं वाटतंय? कसं वाटतंय? हो आता जर सुरुवात आहे. नंतर तर पाठी धर मानेला धर असं.
สวัสดีค่ะสวัสดีค่ะสวัสดีค่ะสวัสดีค่ะสวัสดีค่ะเร็วสวัสดีค่ะสวัสดีค่ะก่อนเร็วสวัสดีค่ะค่ะ सो आपण आता कार म्युझियममध्ये आलो आहोत. वेगवेगळ्या गाड्यांचं मोठं म्युझियम आहे. मी सगळ्या गाड्याचं शूट घेतलेलं आहे. सो खूप छान आहे म्युझियम, पाहण्यासारखं आहे. एक्झिटलाच आहे नांगनूच विलेजच्या. सो कार म्युझियम इन नांगनूच विलेज. नांगनूच विलेजवरून बाहेर पडलो आहे. आता जायचं आहे फ्लोटिंग मार्केटला. कॅब बुक केली आहे. कॅबमध्ये बसूया आणि जाऊया फ्लोटिंग मार्केटला. सो नांगनूच विलेजला आता बाय बाय म्हणतोय. निघालो आहोत फ्लोटिंग मार्केटकडे. सो फ्लोटिंग मार्केटमध्ये जाऊ, फ्लोटिंग मार्केटमध्ये फिरू आणि बोटीत बसूया. बघूया कसं आहे पटायाचं फ्लोटिंग मार्केट. सो हे नांगनूच बॉटनिकल गार्डन आपलं बघून झालेलं आहे आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. तुम्हीसुद्धा फॅमिलीबरोबर आलात तर हे यायला विसरू नका. आता यानंतर आपण टायगर पार्क आणि फ्लोटिंग मार्केट बघितलं, पण त्याचा मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे. सो त्यासाठी तुम्हाला माझा पुण्याचा सुहासचा चॅनल शेअर करायला लागेल, सबस्क्राईब करायला लागेल. सो जा पुण्याचा सुहास हा चॅनल बघा, त्याच्यावर टायगर पार्क आणि फ्लोटिंग मार्केटसुद्धा बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.